अँड आपण ह्या प्रोग्रामसाठी जे रजिस्टर केलं आहे, अगर तुम्ही रजिस्टर नाही केलं असेल तर प्लीज मी शेअर केलेला आहे चॅट बॉक्समध्ये एक लिंक, सो दॅट यू कॅन इवन नाव रजिस्टर युअर सेल्फ. त्या ईमेल आय डी वरती तुम्हाला ई सर्टिफिकेट आणि बाकीचे लिंक्स प्रोव्हाइड केले जातील. सो वाईल यू आर इन द वर्कशॉप, आय रिक्वेस्ट यू ऑल टू register if you have not, and a very warm welcome. I would like to share my screen. Visible आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. थँक यू. तर मी मिक्स ऑफ इंग्लिश आणि मराठीत बोलणार आहे, तर आय होप तुमच्या सर्वांना ते समजून कळेल. आपण आज ज्या क्षेत्रात आहोत, आपण जे अभ्यास करतोय ते आपण आज नाही सुचवलं या विचार केला होता. आपण लहानपणीपासून विचार करायचो की मोठं होऊन आपल्याला काय व्हायचं. तेव्हा आपल्याला जास्त माहित नव्हतं, तर आपल्याला सगळ्यांना डॉक्टर्स किंवा इंजिनियरच बनायचं होतं. पण जसं जसं आपण मोठे व्हायला लागलो, आपल्याला कळलं की अजून पण बरेच क्षेत्र आहेत ज्याच्यात आपण करू शकतो. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही म्यूट वरती राहा, अँड इट वुड बी नाईस इफ यू डोंट डूडल. तर डिझाईन वगैरे नाही केलं तर बेटर होईल. तर आपल्या या करिअर पाथमध्ये लहानपणापासून बऱ्याच लोकांना आपल्याला काही ना काही सुचवलंच आहे की काय करायला पाहिजे, काय काय क्षेत्र आहेत, आपण काय अभ्यासक्रमांक घेतला तर आपण कुठे जाऊ शकतो. तर हे जे आहे ते आपण आपल्या मनानेच केले. आज तुम्ही पण इथे आलात कारण तुम्हाला अजून माहिती गोळा करायची उत्सुकता असेल. यू आर फोकस्ड ऑन योर करियर एंड आई वुड वांट यू ऑल टू अपलॉड फॉर योर सेल्फ. एक ताली तो बनती है अपने लिए, क्योंकि हमने कितने सालों से मेहनत की है अपनी करियर के लिए. अभी तक खत्म नहीं हुआ है. वी आर जस्ट इन द जर्नी. इट इज लॉन्ग वे टू रीच द डेस्टिनेशन, राईट? तर आपण जेव्हा करियर प्लॅन करतो, ओके, आपण लहानपणापासून खूप बऱ्याच गोष्टी विचार करत असतो आणि अभ्यास एक मोठा भाग असतो आपल्या करिअर प्लॅनिंगचा. त्याच्या अलॉंग विथ दॅट बरेच व्हॅल्यूज आपण गोळा करत असतो. आपले इंटरेस्ट आपण निर्माण करत असतो. आपल्याला समजून येते की आपली काय विशेषता आहे, आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, आपले वीकनेसेस काय आहेत, आपले एम्बिशन्स किती स्ट्रॉंग आणि किती दृढ आहे, हे सगळं आपल्याला ना समजून घ्यावंच लागतं. आता लहानपणापासून आपल्याला काही ना काही गोष्टी माहीत असते, पण मोठ्या झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती फोकस करावे लागतात. नाव यू आर ॲट अ स्टेज वेर यू आर प्रॉब्ली doing your graduation, so you know where your interest lies, whether it's in science, arts or commerce. तुम्हाला माहित असेल की तुम्ही पीपल्स पर्सन आहात का, की तुम्हाला लोकांबरोबर बोलायला आवडतं की नाही आवडत, तुम्हाला काहीतरी एक्सपेरिमेंट करायला आवडतो या इन्व्हेंट करायला आवडतो या इनोव्हेट करायला आवडतो. आपल्याला आतापर्यंत जे आपल्या आयुष्यातले सिच्युएशन मुळे आपल्याला आपल्याबद्दल खूप माहिती कळून आलेला आहे. त्याच्या बरोबरच आपल्याला व्यवसायासाठी खूप गोष्टी रिसर्च करावे लागतात. आपल्याला कळायला पाहिजे की काय काय ऑप्शन आहेत. अगर तुम्ही सायन्सच म्हटलं तर सायन्सचे पण किती ब्रांचेस आहेत. तर तुम्ही केमिस्ट्री, बॉटनी, बायोलॉजी, एन्व्हायरमेंट सायन्स, बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही इंटरेस्ट अगर तुम्हाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही खूप काही रिसर्च करून बघू शकतात की वेअर डू यू फिट इन, राईट? One is about occupation, the second is about industry trends. So आधी जे काही गोष्टी असायचे आता ते ऑब्सोलीट झाले. जसं टेक्नॉलॉजी एवढा ऍडव्हान्स झालाय की आता माणसाची गरज कमी कमी होत चालली आहे. पण असं नाहीये की अजिबात सगळे मशीनच करणार आहेत आणि माणूस काहीच करणार नाही, असं तर काही होत नाही. पण इंडस्ट्री ट्रेंड चेंज होतो. म्हणजे अगर तुम्ही आता पॅन्डेमिक सिच्युएशन मध्येच बघा ना, आम्ही ऍज अ टीचर आम्ही फिजिकली क्लासरूम मध्ये जाऊन अभ्यासक्रमांक घ्यायचो. पण आता पॅन्डेमिक मध्ये ट्रेंड चेंज झालाय, ऑनलाईन लेक्चर्स घेतो, राईट? तर असाच सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पण डिफरन्सेस आलेत. आधी फक्त IT इंडस्ट्री वर्क फ्रॉम होम करायची,
आता सगळ्याच इंडस्ट्रीज वर्क फ्रॉम होम ऑप्शन देत आहेत. प्रॉब्ली आफ्टर पॅन्डेमिक ऑल्सो दे वुड वॉन्ट टू कट डाऊन ऑन पीपल कमिंग टू ऑफिसेस. अगर तुम्ही घरातनं काम करू शकता, जास्त प्रोडक्टिव्ह असू शकतात, तर वाय नॉट. ह्याच्यासाठी तुम्हाला काय एज्युकेशन बरोबर शिकायचं असेल तर तेही तुम्ही आतापासून विचार करून घ्या. जसं आजकाल तुम्ही बघतच असाल की YouTube वरती या दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती ते टॉक अबाउट कोडिंग, अँड टॉकिंग अबाउट कोडिंग टू बी टॉट टू स्कूल स्टुडंट्स. म्हणजे तुम्हा आम्हाला सोडून तिसरी चौथीतल्या मुलांना पण कोडिंग शिकायलाच पाहिजे असं सांगतायत. So if you see, these are additional things that we need to learn. Even if you're doing science, okay, you need to understand certain more technology. Okay, if you're into commerce, you still need to understand technology. You can't say that it is not my field of study, I will just focus on commerce. माझं फक्त आर्ट्स मध्ये रुची आहे तर मी फक्त तेवढंच अभ्यास करणार आहे. नो, दॅट डझंट वर्क लाईक दॅट. यू नीड टू अंडरस्टँड की जेवढं तुम्ही आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, सायमल्टेनियसली तुम्ही जितकं सर्टिफिकेट गोळा करू शकता आणि जितकं डायव्हर्स सर्टिफिकेट तुम्ही करू शकतात, that would be better for you. You can see that people are doing engineering. Somebody from chemical engineering also goes into marketing for pharmaceutical companies. So he doesn't need to just stick to engineering part of the business only. He has very good understanding of engineering, and he applies the same understanding in management as well. राईट. तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये या तुम्ही जेव्हा ग्रो होतात, यू जस्ट डोंट सिट विथ थिंग्स. यू नीड टू लर्न टू मॅनेज पीपल. यू नीड टू लर्न टू मॅनेज एंटायर टीम. तर HR, मार्केटिंग हे सगळंही तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला तो गोष्टी माहीत असायला पाहिजे. तुम्ही सायंटिस्ट बनायचं असेल तरी तुम्हाला समजायला पाहिजे की प्रेझेंटेशन कसे देतात. तुम्हाला पुढे जाऊन गाईड करायचं असेल तर ऑल दोज थिंग्स आर ऑल्सो समथिंग दॅट यू नीड टू कीप लर्निंग. तर आपल्या क्षेत्रामध्ये फक्त सर्टिफिकेट घ्यायलाच पाहिजे, पण बाकीच्या क्षेत्रामध्ये जे अलाइड असेल या ज्याच्यात तुम्हाला पुढे जाऊन इंटरेस्ट डेव्हलप होईल या पुढे जाऊन तुम्हाला कामात येईल, असेही तुम्ही आत्तापासून डिग्रीज या सर्टिफिकेट घ्यायला सुरुवात करा. एक असा सर्टिफिकेट ना आम्ही पण तुम्हाला ऑफर करतोय, तो NSDC चा आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. इंडियन गव्हर्नमेंट पैकी एक स्किल डेव्हलपमेंट साठी हर एक क्षेत्रामध्ये त्यांचं स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असतो. तो टेक्सटाईल मध्ये असो या मायनिंग मध्ये असो या सायन्स फील्ड मध्ये पण बरेच आहेत, कॉमर्स मध्ये पण बरेच आहेत. तर दे हॅव देअर ओन वेबसाईट कॉल्ड फॉर ई स्किलिंग प्लॅटफॉर्म. तर तिकडचा एक सर्टिफिकेट तुम्हाला दिला जातो आम्ही, विच विल we will be sharing the coupon code. You will get it in your registered email ID, and that code can be used to take the career employability skill सर्टिफिकेट विच इज अ 5 hour मॉड्यूल. आणि ते तुमच्या CV मध्ये या रेझ्युमे मध्ये खूप प्रभावाचं असेल. सो दीज काइंड ऑफ सर्टिफिकेट्स तुम्ही स्वयं बघा, कॉर्सेरा बघा, लिंक्डइन पण असतो तुमच्या प्रोफाईल मध्ये. तुम्हाला लिंक्डइन पण घालायला पाहिजे. कोणी इथे आहात का कोणी लिंक्डइन प्रोफाईल बनवलेला आहे आपला? Any student who has made his or her profile on LinkedIn? Okay. तर मी ना 2 मिनिटं घेते. आय एम नॉट प्रमोटिंग लिंक्डइन नॉर एम आय असोसिएटेड विथ लिंक्डइन. जसं आपला फेसबुक आहे, फेसबुक वरती आहात का नाही तुम्ही? येस मॅम. इंस्टाग्राम वरती? हो मॅम. येस मॅम. ओके. हे कसे सोशल मीडिया साइट्स असतात ना, जशी तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स बरोबर कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती जातात. तो आपल्या पर्सनल रिलेशनशिप साठी असतो. तिथे आपण पर्सनल नेटवर्किंग करतो. प्रोफेशनली आपल्याकडे लिंक्डइन आहे. तिथे काय असतं की तुम्ही तुमच्या ओळखीतले नसले तरी तुम्ही अगर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला तर तुम्हाला एक्सेप्ट केला असतो. तर तुम्ही अगर एनी अदर स्ट्रीम, सपोज तुम्हाला टाटा मधल्या कोणत्या एक ग्रुप मधल्या एका CEO ला पण अगर ऍड करायचं असेल, दे टेक युअर फ्रेंड रिक्वेस्ट. दे आर नॉट रिक्वेस्ट, they are connect request. Okay, so if you ask them to connect to your network, they will. तर आतापासून start building your LinkedIn profile.
ओके, स्टार्ट कनेक्टिंग विथ पीपल. तुम्हाला माहिती नाही, आता आज तुम्ही सायन्स घेतला आहे, तुम्हाला उद्या जाऊन HR बरोबर कनेक्ट करायलाच पाहिजे ना. HR देते ना जॉब, हायरिंग मॅनेजर असतात ना. तर तुम्ही अगर सांगितलं नाही मी फक्त सायन्सच्या फील्डच्या लोकांबरोबरच कनेक्टेड राहणार आहे, पण नाही, तुम्हाला बाकीच्या लोकांशी पण कनेक्टेड राहिलं पाहिजे. सो LinkedIn इज वन प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन हॅव युअर नेटवर्क बिल्ड, प्रोफेशनल करिअर नेटवर्क बिल्ड. हे सगळे तुम्हाला आत्तापासून विचार करायला पाहिजे. कोणी आपल्याला जॉब्स देत नाही. ओके, बरेच जॉब्स अवेलेबल असतात, पण नंतर आपल्याला या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये असायला काहीतरी वेगळं असायला पाहिजे की नाही, इजंट इट? तुमच्यासारखे बरेच कॉलेजेस आहेत ज्याच्यात सायन्स ग्रॅज्युएट, कॉमर्स ग्रॅज्युएट, आर्ट्स ग्रॅज्युएट निघतात. एका वर्षात लाखो मुलं आर्ट्स आणि कॉमर्स आणि सायन्स मधनं पास आउट होतात. वेकन्सीज and availability limitedच असतात. How do you fit in? How do you stand apart? How do you say that you should hire me rather than the other person? Right? So you need to get focused from now on. So if you're in your TY, you definitely have very little time, right? If you're in your first year, yes, second year of graduation, you still have 1 or 2 years to, work on yourself and make your personality and your career progression. But if you're in your TY, you have very limited time. सो नाव इज द टाइम फॉर डिसिजन मेकिंग. यू नीड टू सेट युअर गोल्स, की कुठे काम करायचंय माहित नाही, कोणाबरोबर काम करायचंय माहित नाही, 5 वर्षानंतर काय करायचंय माहित नाही. इंटरव्ह्यू मध्ये हेच प्रश्न विचारतात ना. सो इफ यू डोंट हॅव अ गोल सेट, हाऊ विल यू वर्क टुवर्ड्स इट? सो स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. इट्स नॉट समथिंग दॅट यू नीड टू शेअर विथ एव्हरीबडी. तर तुम्हाला कोणी विचारलं की काय करणार आहे बा, तर सांगायची गरज नाहीये. You can say that नाही, अभ्यास चालू आहे. So keep your goals to yourself. Speak to your mentors, speak to your seniors, speak to people who have passed out from your alumni असतात ना आपले, त्यांच्याशी बोला. कारण अगर तुम्ही रेग्युलर कोणाशी विचारलं ना कसं आहे इंडस्ट्री, एकदम मस्त आहे, गेल्यानंतर कळतं की भाई दिस इज नॉट द प्लेस आय वॉन्ट टू वर्क. ऑर्गनायझेशनच्या कोणत्या, मी बहुतेक रिझिग्नेशन लेटर लिहिले आणि तुम्ही मला विचारलं माझं ऑर्गनायझेशन कसं आहे, मी सांगेल एकदम छान आहे, एकदम चांगलं आहे, करायलाच पाहिजे इथे जॉब, आणि मी इथे रेझिग्नेशन देऊ. So you need to understand that people will not give you a clearer picture. If you are with your close seniors, if you're close with your teachers, they will guide you well. You have so many career mentors. You can always come to us as well if you want any kind of advice. We are glad to tell you and help you with any kind of career progression that you need help with. Okay, Anil sir तर नेहमीच असतातच, and definitely he will also tell you about what has to be done. So get yourself focused, set your goals, set your action plan, take action, gain some experience, do lot of search. Okay, connect with your employers. I will just pause for a little bit now. I would like to ask Anil sir to, speak a few words, and especially thanks to Dr. Ganesh Thakur sir, the principal of Mahatma Phule Arts, Science and Commerce College, and Anil sir for, having this entire opportunity given to us. So Anil sir, if you could just share a few words. अनिल सर आवाज येत नाहीये. हॅलो अनिल सर, मला वाटतं नेटवर्क, तुमचा आवाज येत नाहीये. आय थिंक सरांचा जरा नेटवर्क इश्यू होतोय.
अनिल सर, तुम्हाला आवाज येतोय हॅलो, का? हॅलो सर. येतोय आवाज? आता हो, येतोय. हो सर. येस. आता येतोय क्लिअर? येस सर. Good afternoon, one and all. It's my great pleasure to thank Director Dr. Shivram Garje, University of Mumbai's Garware Institute of Career Education and Development. I also extend my thanks to Assistant Director Shilpa Borkar ma'am and the team of all American India Foundation as well as Dell Technologies for organizing such a wonderful workshop for our students. On the behalf of Mahatma Phule Arts, Science, Commerce College, Panvel and our principal, Dr. Ganesh Thakur sir, I would like to thank all the team, also specifically the Silpa ma'am and the Shubhra ma'am for taking initiative and organizing such a wonderful workshop today. So from my side, again, I'm very much thankful to one and all. Thank you so much. Thank you, sir. Thank you so much. And it's a privilege for us to, come and be a part of such a lovely audience today from Mahatma Phule's Arts, Science and Commerce College. And a special thank you to Dr. Ganesh Thakur and Dr. Anil Palve, sir, who have taken such pains to have the entire audience gathered today for this session. Let me just check if we have our first speaker. Uh, I think our first speaker is not yet joined us. She would be joining us by 12:30. Um, yes. So Maya, are you here? Yes, ma'am. Actually, can I say a few Yes, additional please. words to my students? Yes, please. Once resource person joined, let me just inform. Uh, Dear students, actually this is the activity actually we have organized today in association with the American India Foundation as well as Dell Technology and the most important the University of Mumbai's Garware Institute of Career Education and Development. Dear students, as all of you know that after graduation as well as after post graduation, generally we do go for job, and the general tendency among the student is to search job after their graduation as well as post graduation. But this is an opportunity to all the students, those who are from rural area specifically, those who are from downtrodden areas, that take the at least one course from any organization like Garware Institute of Career Education and Development or any organization where you are interested in, and in simultaneously while doing graduation as well as post graduation, you can do your one additional course, as ma'am rightly mentioned that nowadays, suppose after your graduation, if 1 lakh students are graduated, so it is not the competition between or among your friends or among your friends of your college. Now you are going to compete with the students who is graduated from any college of University of Mumbai. I will say not only University of Mumbai, but the students who are actually graduating from the any university from India. So, this is the very tough competition right now. And as all of you actually the witness
what actually situation was happened during this pandemic situation. There are so many jobless persons, and right now it's time to learn in advanced thing. Like nowadays, people are working from home. Now culture has developed that work from home. So how we should be very prepared for all these changes which are going to take place not only in India but in all over the world. So this is the right platform to hear from uh, different resource persons. So I hand over to ma'am again. So might resource persons are ready to give the guidance to all of you. So once again, on the behalf of our principal of Mahatma Phule Arts Science Forum Commerce College Panvel, I'm very much thankful to all of you. Thank you so much, sir. Yes, we still haven't had our first speaker connected. I think she is connecting with us. Uh, in the meantime, I'd like to speak a little more about employability skill if the students are with us. Since I was talking about career planning, I would like to share my screen. Kanishka ma'am, in case you join us, please let me know. I am not able to see you here to introduce you to the August gathering. तुम्ही तिथे मी वर्कशॉप मध्ये कर. Thank you. Yes. तुम्हाला हे ब्रिज दिसून येतंय का? हो मॅडम. येस मॅम. आपण ब्रिज कशासाठी बांधतो? आपण का बांधतो ब्रिज आणि व्हॉट्स द पर्पज ऑफ बिल्डिंग ब्रिजेस? फॉर अक्षय ऐकायला नाही आलं. मला काय वाटतं हे फोटो मध्ये काही चुकीचं आहे का? फोटोशॉप असेल का? कांट हिअर. connected to another place. Connect to other place. Yes, absolutely. So we generally build bridge so that we can cross over. एका काठावरनं दुसऱ्या काठावरती जायचं असेल आणि मध्ये काहीतरी अडथळ असेल तेव्हा आपण ब्रिज बांधतो ना. If it is a smooth road, we don't have to build bridges. So generally we build bridge so that we can cross over, so that we can go from one place to the other and cross over the obstacles. Right? So तुम्हाला काय वाटतं हे चुकीचं ब्रिज बांधलंय का? इंजिनियर्सनी काहीतरी चुकीचं केलंय असं वाटतं तुम्हाला? येस मॅम. चुकीचं आहे. Yes. Okay. Ideally, no. It is not wrong. It is not wrongly done, or it is not something that the engineers made an error. हा ब्रिज आहे ना, it was on the river Choluteca. तो जो रिव्हर फ्लो होतोय ना, आधी या ब्रिजच्या खालनं फ्लो व्हायचा. हा ब्रिज अँड दिस रिव्हर इज इन हॉन्ड्युरस. हॉन्ड्युरस एक कंट्री आहे साऊथ अमेरिकामध्ये. ऐकले कधी? No ma'am. तर साऊथ अमेरिकामध्ये बरेच कंट्री आहे. त्याच्यातला एक कंट्री आहे, छोटीशी कंट्री आहे, हॉन्ड्युरस म्हणून. आणि तिथे ना खूप हरिकेन्स येतात, स्टॉर्म्स येतात, वादळ आणि येत असतात. तर एका अशा हरिकेननी दी एंटायर रिव्हरचा जो
प्रवाह आहे ना तोच बदलला. तर आधी हा रिव्हर ब्रिजच्या खालनं जायचा, आता तो मूव्ह झालाय अँड इट इज फ्लोईंग फ्रॉम द साइड, राईट. तर अगर तुम्ही बघा की नेचरच एवढा डायनॅमिक आहे, नेचर एवढा चेंज होत असतो आणि बिझनेसेस आणि ट्रेंड आणि इंडस्ट्री तर होतच असते. तर आता तुम्ही बघितलं की किती कॉम्पिटिशन आहे. अनिल सरांनी पण आता सांगितलं की बरेच मुलं पास आउट होतात एका वर्षात. आपल्याला तो ब्रिज, the gap that is required to be bridged, we have to bridge it. So what you see now is a strong foundation. You are taking arts, science and commerce education, so you're building your foundation. What we now need to bridge is put an extension, okay, so that we can Exactly. cross over the river. So whether you are doing additional courses, certification, it will take you to the direction that you want to, okay, in your career progression, isn't it? So what is important for us to understand is changing time बरोबर ना आपल्यालाही चेंज करायला पाहिजे. कारण आता सर्व्हाइव्ह करायचं फक्त सर्व्हायव्हल साठी आपण पर्सन पटकन जॉईन व्हायला पाहिजे. is not good enough. So we need to make sure that it's along with survival, we need to even make it to the top, right? सो ऑपॉर्च्युनिटीज बरेच असतात. आपल्याला एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट निर्माण करायला पाहिजे. वी हॅव टू इन दिस कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड वी नीड टू बी having various other skills. So employability skills are one such thing that we need to ingrain, and it is not only one thing. There are different things in employability that we need to understand and be a part of. तर सॉफ्ट स्किल्स जे असतात ते खूपच इम्पॉर्टंट आहे. कॅन समबडी टेल मी व्हॉट आर सॉफ्ट स्किल्स? मोहसिन, क्या आप बोल सकते हो सॉफ्ट स्किल्स क्या है? The manner of talking to each other. Yes. Yes, yes. Yes. What else? तर एक जॉब मध्ये राहण्यासाठी ना आपल्याला फक्त टेक्निकल नो हावची गरज नसते. आपल्याला हा टेक्निकल नो हाव कम्युनिकेट पण करायला पाहिजे की नाही. अगर तुम्ही IT मध्ये असाल तर तुम्हाला you will have to work with an organization which is dealing with e-commerce, and you need to tell them that how will this IT company help an e-commerce platform to be built, right? So you need to not only have technical knowledge and skills, you need to know how to communicate it, right? Communicate effectively, strongly, right? So what we need to understand is वर्कप्लेस हा खूप चेंज होत गेलाय. आधी कसं आपण फक्त इंडियामध्येच काम करायचो, आता इंटरनॅशनल कंपनीज आणि आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन साठी काम करतो. गुगल आहे आपल्याकडे, ई कॉमर्सचे सगळे Amazon बघा, नाहीतर pharmaceutical companies बघा. Okay, they all have come to India, and we are not only working with Indian companies and Indian people, we are working with people globally. तर हा ग्लोबल individual असायला पाहिजे, somebody who can not only understand what is happening in their own country but also what is happening internationally. So what we need to have is adaptability and flexibility. With changing times, with changing policies, with changing guidelines, we also need to keep pace, right? We need to be able to uh, understand the change. We need to understand की आपण कसं त्याच्यात ढालायला पाहिजे. So just like chameleon असतात ना, गिरगिट. कधी बघितलंय तुम्ही chameleon ना? Yes, ma'am. काय विशेषता आहे का chameleon ची? Color changing He करतात. can change his color. Change the color. Absolutely. Color change. Absolutely. It changes color according to its surrounding. It adapts to the surrounding. तर अगर ब्रांचेस मध्ये तर तो ब्राऊन असतो, लीव्स मध्ये असतो तो ग्रीन घेतो. तसे टेक्स्चर्स अँड कलर्स तो चेंज करतो. कशासाठी? Why does he have to do that?
Why aren't we changing our colors? Why are we not becoming red, purple, brown, green? Why is To it hide it. tricky? To hide, yes. To hide from? सर्वायवल साठी करतो मॅम. परफेक्ट. तर एक कमेलियन ना सर्वायवल साठी या आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कलर चेंज करतो, कारण त्याच्याकडे ना क्लॉज आहेत ना वेपन, you know, it doesn't have venom or nothing to protect himself. So what he does is he protects himself by changing color and adapting. Camouflage करतो, तो त्याला असा ढालतो की कोणाला तो दिसत नाही. At the same time, he eats insects and bees and preys on these life as well. So we need to keep adapting. So we need to keep changing with times, and we need to not only survive, we need to thrive, right? So being flexible is something that we need to be and need to have. Okay, communication is also very important, and having understanding people, understanding our superiors, our juniors, communicating with them, communicating with all the suppliers and people outside. तर आपला communication ना खूप strong असायला पाहिजे. Listening as well speaking skills. Okay. At the same time आपल्याला teamwork आणि collaboration नी काम करायला पाहिजे. Right? एकच गोल असायला पाहिजे ज्याच्यावरती आपण सगळं काम करतो. Competition is very old now. Okay, if you see in competition only one person wins, but in collaboration everybody is working in that team wins. So we should work towards collaboration rather than competition. Leadership, I don't have to talk about leadership. Take any field, be it sports, be it entertainment, be it pharmaceuticals. You need to have leadership. Okay, either you follow somebody and understand and learn from them, or else we ourselves want to lead. कोणाला नको असतं की तो leadership position मध्ये व्हावं, right? So the more higher you go in the organization, the more responsibility is with you, right? So many houses and family run because of you. So there's a lot of responsibility and you need to fulfill it too. That can be done very well through time management. Yeah. So whether it is right now that you're studying to later, uh, you need to understand that time is of essential. आणि सगळ्यांकडे तेवढाच टाइम असतो. तर तुम्ही कसा टाइमचा सदुपयोग करतात त्याच्यावरती निर्भरून असतं. इट्स नॉट दॅट यू जस्ट स्टडी. आता तुमचा अभ्यास करायचा वेळ आहे म्हणजे यू जस्ट डोंट spend time studying. You need to give time to your family. You need to give time to watch Netflix and Amazon. You need to play PUBG. You need to meet your friends, family, and not forgetting what you're here for. So major studies. So that would help you and guide you in being less stressful. Okay, the more you delay, the more work pressure builds up, and the more uh, stressed you will get. So keep yourself ready, keep yourself happy, keep yourself prepared. In that case, you will be having better ways of dealing with stress. I don't have to talk more about digital skills. आम्ही ऑलरेडी बोललोय की किती डिजिटल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे आणि या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही बघितलाच असेल. तर this is the time of industrial revolution where data is more valuable than even gold, right? So knowing more about data, computing, Python, AI, MI, all those things are important not only for us but for everybody. I would take a pause here. So Maya, do we have Kanishka ma'am who's joined us? Okay. Give me a second. I'll just check on our next speaker and we'll just be.
Focus. Yes, I'm sorry, there has been some technical problem, hence the speaker for the session, Kanishka ma'am, is not able to join us. In the meantime, do we have any commerce students here? आपल्याकडे कॉमर्सचे स्टुडंट्स असेल आणि तुमच्याकडे काही प्रश्न असणार ना तर प्लीज आय वुड बी ग्लॅड टू आन्सर देम. Anil sir, we have commerce student, right? Yeah, We do have few of commerce. them are from commerce. Yes. Okay. So while we have the person coming and joining us, one of the areas in commerce that I would like to talk about, I myself am from retail background and tourism as well. तर एक गोष्ट मला सांगायचं की in commerce maximum employment generation is in retail sector. सो तुम्हाला अगर कॉमर्समध्ये पुढे काय करायचं असेल तर रिटेल सेगमेंटमध्येच तुम्ही जॉब्स घेणार. सो वेदर इट इज बॅक ऑफिस मार्केटिंग सेल्स HR, if you are into finance and accountancy, that is another profession that you can think of. If you are into legal and law firms, if that is something that interests you, LLB केल्यानंतर पण खूप तुम्हाला opportunities मिळतात because you have every organization मध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टिंग इन लीगल टीम असते. सो यू जस्ट नीड टू सी तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. तुम्हाला अगर सेल्स आवडतो तर सेल्स मध्ये किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तो राईट फ्रॉम ऑटोमोबाईल इंडस्ट्री टू गार्मेंट ॲपरल्स एक्सेसरीज फर्निचर. these days if you see e-commerce मध्ये अर्बन क्लॅब किंवा ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हिजन पण खूप प्रॉमिनन्स मध्ये आहे. So you just need to think as to where do you fit in. I'll give another example of commerce and how it works. तुम्ही रेंटो मोजो या फ्लोरेंको बघितलं असेल ऍड. Have you all seen ad of Florenco या रेंटो मोजो?
आजकाल लोक काय करतात, अगर त्यांना ना जॉब्स दुसरीकडे मिळतं तर ते एक्सेप्ट करतात. म्हणजे मुंबईतला कोणाला पुण्याला जाऊन जॉब मिळते आणि ही इज गेटिंग बेटर ऑपॉर्च्युनिटी, वाय नॉट, दे टेक इट. बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, दीज आर प्लेसेस दॅट यू डेफिनेटली रिलोकेट. आणि आधी काय करायचो आपण, सगळे आपले सामान घेऊन जायचो, रिलोकेट केल्यानंतर तिथे मांडायचो सगळं. पण अगर एका 6 महिन्यासाठी प्रोजेक्ट आहे किंवा 8 महिन्यासाठी प्रोजेक्ट आहे, तुम्ही आला परस्पर विकत सगळं संसार मांडायची गरज नसते. तर यू हॅव दीज वेबसाईट लाईक रेंटोमोजन, फ्लोरेंको. तिकडनं ना तुम्ही अप्लायन्सेस आणि एसी, गॅस, एव्हरीथिंग यू कॅन टेक ऑन रेंट. फर्निचर पण यू कॅन टेक ऑन रेंट. यू डोंट हॅव टू स्पेंड मनी इन बाइंग अँड देन व्हॉट डू यू डू विथ इट आफ्टर द प्रोजेक्ट इज ओव्हर. So these are also certain, newer opportunities where you get things on rent. That is also commerce, isn't it? IKEA. IKEA is a Swedish furniture company. Have you heard of it? Yes, ma'am. So IKEA has opened up their large stores and warehouses in India. हैदराबाद मध्ये सर्वात आधी ओपन केला होता. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये त्यांनी ओपन केलंय. अहमदाबाद मध्ये आणि सुरत मध्ये पण केलेलं आहे. Isn't that amazing that such big, large, giant furniture companies are also putting up their stores in India? Take any uh, big company from USA, UK, Europe, Australia. They are having their branches, or they are having their company set up in India. India is a big market. So तुम्ही अगर, if you're into restaurant and hotel and services, तर तुम्ही Burger King पासून McDonald's to Starbucks to everything is getting available in India. ते डंकन डोनट्स, केक शॉप्स, हे सगळे जे आहेत ते सगळे इंडियामध्ये काय येत आहेत? कारण इंडियामध्ये भरपूर बिझनेसेसचे स्कोप आहे, isn't it? So we are having people who are coming to countries like India. Pharmaceutical companies are definitely coming to India because they have such large scope, and so many people in India who are wanting to invest money in it and take it forward as well. So in that case, a lot of such organizations have developed their base in India, and commerce is one great way and opportunity. You just need to think of what your interest lies in. Okay, तर ई-कॉमर्स साईट आहेत. तुम्ही अगर बघितलं तर स्टार्टअप कंपनीज किती स्टार्ट झालेत इंडियामध्ये, right? You just have a thought and an idea and you can have it. So whether you are into food business, whether you are into health, the people are even getting into fitnesses these days, which is online, right? So you just need to understand the market. You just need to understand the segments that are available, and you need to understand where do you fit in, and take your career from there. So if you are interested in commerce, there are so much options that you have. Okay, if you're into a large organization like a retail chain, okay, you have options such as being a category manager. You can be into inventory. Okay, you can be virtual merchandiser. Okay, so those are much opportunities that you can definitely have. And if you have more questions, please definitely do line up and ask us. We have amongst us our speaker, Mr. Gaurav Gawande. He has been in the industry for many years with his specialization in agriculture and businesses and retail. And also, if you have any questions regarding civil services, he's the right person to ask. So I would hand over the mic to Mr. Gaurav Gawande and take the session forward. Hello everyone. Am I audible? Can you hear me? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. So
Marathi is okay with you guys? Yes, sir. Okay, good. Yes, sir. Very good. So Yes, sir. तुमच्यापैकी किती जण सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, किती जण कॉमर्सचे आहेत, आणि सायन्स बॅकग्राऊंड आणि सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स असे तिन्ही बॅकग्राऊंडचे आहेत, राईट? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. Yes, sir. सो बेसिकली हो, sir. तिन्ही फील्ड नंतर जी गोष्ट करण्यासारखी आहे त्याबद्दल आपण बोलू. कारण पर्टिक्युलरली एका फील्ड बद्दल जर मी बोललो, म्हणजे जर नुसतं सायन्स बद्दल बोललो किंवा कॉमर्स बद्दल बोललो अथवा आर्ट्स बद्दल बोललो, तर ते रिलेव्हंट ठरणार नाही, बाकीच्यांचा वेळ वाया जाईल. त्यासाठी म्हणून मी तुमच्या सगळ्यांबरोबर थोडंसं सिव्हिल सर्व्हिसेसच्या संदर्भात बोलू इच्छितो. तुम्ही MPSC, UPSC, IBPS किंवा इंटेलिजन्स civil. ब्युरो ह्याबद्दल ऐकलं असेल, ऐकून आहात? Yes, sir. हो, Yes, sir. ओके. काय ऐकलं तुम्ही त्याच्या संदर्भात? की एक्झाम्स असतात? सॉरी, हॅलो, गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत सर ते. गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. व्हेरी गुड. पब्लिक सर्व्हिस So, कमिशन. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जे बेसिकली आपण जेव्हा म्हणतो UPSC, ही सेंट्रल लेवलवर होतो, राईट? जेव्हा आपण MPSC संदर्भात बोलतो ती स्टेट लेवलला होते. जशी MPSC महाराष्ट्रासाठी होते ना, तशीच वेगवेगळ्या स्टेटसाठी सुद्धा होते. ठीक आहे. आता UPSCच्या संदर्भात मी थोडंसं प्रत्येकाबद्दल मी थोडी थोडी तुम्हाला माहिती देतो. प्लस तुम्ही IBPS बद्दल पण विचार केला असेल किंवा ऐकलं असेल, जी बँकिंग साठी एक्झाम होते, म्हणजे कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण ते थोडंसं रिलेव्हंट आहे. तर UPSC मध्ये येणाऱ्या कुठल्या कुठल्या पोझिशन्स आहेत, कुठले तुम्हाला म्हणतो एक्झाम पॅटर्न कसं असतं, है ना, कुठले कुठले सब्जेक्ट्स असतात, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, याच्या संदर्भात मी थोडं तुम्हाला सांगणार आहे. तर UPSC, MPSC आणि IBPS या तिन्हीचं थोडंफार बघितलं तर सिलेबस आणि ज्या पेपर्स आहेत म्हणजे सब्जेक्ट्स आहेत ते जवळपास सारखेच आहेत. ठीक आहे. आता ज्या वॅकन्सीज असतात, आता आपण UPSC पासून सुरू करणार आहोत, ठीक आहे. पण तुम्हाला मी थोडं सांगतो, UPSC मध्ये ना बरेच लोक अप्लाय करतात, ह्यातले जेन्युइन बरेच कमी असतात. म्हणजे खरंच ज्यांना पुढे अप्लाय करायचं असतं किंवा कंटिन्यू करायचं असतं. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, 2018चा किंवा 19चा जर आकडा घेतला तर जवळपास 11 ते 12 लाख 13 लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं. 13 लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्यानंतर याची प्रिलिम्स एक्झाम होते, मेन्स एक्झाम होते आणि इंटरव्ह्यू होते. ही 3 स्टेजेस मध्ये आपण म्हणालो तरी चालेल ही एक्झाम असते. ठीक आहे. एवढ्या लोकांनी अप्लाय केल्यानंतर 12-13 लाखामधनं 4 ते 5 लाख विद्यार्थीच प्रीला अपियर झाले आणि त्या 5 लाखांमधनं अपियर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर मेन्सला फक्त 10,000 विद्यार्थी, 10 ते 11,000, 12,000 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले आणि इंटरव्ह्यू साठी जवळपास फक्त 2,000 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले. त्यातनं ज्या जागा होत्या त्या जनरली 1000 किंवा 1100, 700, 800 अशा एवढ्या जागा असतात ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्यातनं ही लोक जॉईन झाली. आता कुठल्या कुठल्या पोझिशन्स आहेत ज्या UPSCच्या अंडर येतात, कोणी सांगू शकेल? कोणाला इन्फॉर्मेशन आहे? एनीवन? हॅलो हॅलो, यू ऑल आर देयर? येस सर. मी तुम्हाला सांगतो. तर UPSC थ्रू जो आपण UPSC म्हणतो त्यामध्ये IAS म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ठीक आहे, ज्या पोस्ट असतात त्या IPS म्हणजे पोलीस सर्व्हिस, ठीक आहे. त्यानंतर IFS तुमची फॉरेस्ट सर्व्हिस आणि फॉरेन सर्व्हिस. फॉरेन सर्व्हिस मध्ये बेसिकली मिनिस्ट्री ऑफ फॉरेन जी असते, फॉरेन अफेअर्स, त्याच्या अंडर येणाऱ्या ज्या जागा असतात त्या त्याच्यातून भरल्या जातात. जनरल सेक्रेटरीच्या जागा असतात त्या ज्येष्ठ जागा त्याच्यातून भरल्या जातात. प्लस याच्यात वेगवेगळ्या स्टेजेसच्या जागा असतात, म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास A, B, C अशा जागा असतात. म्हणजे त्यात 3 टाईपच्या बेसिकली जागा असतात. एक असते जी ऑल इंडिया असते ना,
त्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, पोलीस सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस या 3 वेगवेगळ्या आणि फॉरेन सर्व्हिस. त्यानंतर ए सर्व्हिस मध्ये तुमचं ऑडिट, अकाउंट्स अँड सर्व्हिस असते, IAAS. सिव्हिल अकाउंट सर्व्हिस असते, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस असते, डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस असतात, डिफेन्स इस्टेट सर्व्हिस असतात, ज्या कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी बेस्ट असतात. रेल्वे अकाउंट सर्व्हिस, रेल्वे पर्सनल, रेल्वे ट्रॅफिक, रेव्हेन्यू, ट्रेड, प्रोटेक्शन फोर्स ह्यातल्या जागा ज्या असतात त्या असतात. फॉरेस्ट सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहेत, ह्या तुमच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही बॅकग्राऊंडच्या स्टुडंटसाठी असतात. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये बेसिकली कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस येतात, इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंट जे असतात त्याच्यासाठी तुम्ही कलेक्टर्स जे असतात ना, कलेक्टरचे पोझिशन असतात, जनरल सेक्रेटरीच्या पोझिशन असतात वेगवेगळ्या कॅबिनेट्स मध्ये, त्यासाठी म्हणून असतात. जी इंडियन पोलीस सर्व्हिस असते ना, आयपीएस असतो, तो आयपीएस म्हणून जातो. प्लस जे रॉ सिनियर पोझिशन असतात रॉ मध्ये, इंटेलिजन्स ब्युरो मध्ये, सीबीआय मध्ये, त्यासाठी सुद्धा आयपीएस थ्रू तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तिथे तुम्ही जॉईन करू शकता. प्लस ज्या फॉरेस्ट सर्व्हिसेस असतात, फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये जे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट असतात, प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असतात, ही पोझिशन असते. मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज मध्ये सुद्धा IFS ऑफिसर्सना स्कोप असतो. फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन मध्ये स्कोप असतो. त्यानंतर फॉरेन सर्व्हिसेस मध्ये ही वेगवेगळ्या जागा येतात. वेगवेगळे अँबॅसेडर्स ऐकले तुम्ही, राजदूत, जे देशाकडून राजदूत पाठवले जातात त्यासाठी, हो ऐकले सर. Yes, sir. त्यासाठी म्हणून पोझिशन असते की तुम्ही IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस थ्रू तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ही थोडीशी आयडिया झाली. आता तुम्ही जेव्हा MPSC UPSC एक्झाम साठी जेव्हा प्रिपेअर कराल, तुम्ही कसं कराल, त्याचा पॅटर्न काय असणार याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो. आता या 3 स्टेज असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे, मेन्स आणि त्यात पर्सनॅलिटी टेस्ट सुद्धा असते. जनरली तुम्हाला त्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल होऊन जातं. प्रिलिम्स मध्ये जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2 असे 2 पेपर असतात. त्याचा टाईप असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात. 100 क्वेश्चन जनरल स्टडी 1 मध्ये असतात, जनरल स्टडीज 2 मध्ये 80 क्वेश्चन असतात. 200 मार्काचे पेपर असतात, 2-2 तासाचा वेळ असतो. ठीक आहे. त्यानंतर मेन एक्झाम मध्ये पेपर A, पेपर B, त्यानंतर 7 पेपर जमून असतात. म्हणजे इंग्लिश, एसे, जनरल स्टडीज 1, ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 सगळे 3-3 तासाचे असतात. टोटल 300, 250 मार्काचे असे पेपर असतात. आता ह्यात जे जनरल स्टडीज आपण म्हणू, आता तुम्ही म्हणाल की सर जनरल स्टडीज मध्ये काय येणार, तर इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड, सोसायटी, हे सब्जेक्ट त्यामध्ये असतात. त्यानंतर गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, सोसायटी, सोशल जस्टिस, म्यूट करा भाई ते जरा धान्य हात कर ना. अरे करना यार, काय मेंटलगिरी करते. आपण थोडा म्यूट कराल. तर जनरल स्टडीज 2 मध्ये गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पोलायटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन्स हे सब्जेक्ट असतात. त्यानंतर टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट, एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हे सुद्धा विषय. आता जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात त्यात तुम्ही लक्ष द्या. आता हे जेवढे मी सब्जेक्ट सांगितले सगळ्यांना कॉमन आहे. यासाठी बुक्स आणि नोट्स अवेलेबल असतात. प्लस 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचा जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यातून बरेचसे क्वेश्चन ज्यामध्ये येतात. जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात त्यामध्ये ऍग्रिकल्चर, सिव्हिल इंजिनिअरिंग, जिओलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सायकोलॉजी, लिटरेचर, आसामी, बंगाली, बोडो, गुजराती, हिंदी, कर्नाटका, काश्मीरी, कोकणी, मराठी, मल्याळम, मणिपुरी याचा कुठल्याही सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, जे लँग्वेजेस मध्ये. ठीक आहे. त्यानंतर अॅनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, कॉमर्स अँड अकाउंटन्सी हा एक सब्जेक्ट आहे. हिस्ट्री, मेडिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपोलॉजी, इकॉनॉमिक्स, लॉ, फिलॉसॉफी, सोशियोलॉजी, बॉटनी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, केमिस्ट्री, जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, पॉलिटिकल सायन्स, झूलॉजी असे बरेच असे जे सब्जेक्ट्स आहेत जे तिन्ही फील्डशी रिलेटेड आहेत ते ऑप्शनल मध्ये असतात, ज्यात तुमचा स्कोर करण्याचे चान्सेस जरा जास्त असतात. ह्यानंतर ही एक्झाम क्रॅक झाल्यानंतर तुमच्याकडे येतो इंटरव्ह्यू, जी फायनल स्टेज असते. आता इंटरव्ह्यू मध्ये बेसिकली
275 मार्काची ही टेस्ट असते. ठीक आहे. हा झाला युपीएससीचा सिलेबस. त्यानंतर आपण एमपीएससी बद्दल बोलूया. तर तुम्ही एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक, हॅलो तुम्ही आहात ना? हो सर. येस सर. ऐकायचं आहे ना? ऐकायचं आहे की बोर होत आहे? की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या जागा, त्याच्या संदर्भात जे डेप्युटी कलेक्टर असतात, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असतात, डीवायएसपी, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सुपरिटेंडंट स्टेट एक्साइज डिपार्टमेंट, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, अशा बऱ्याचशा पोझिशन्स ज्या असतात एमपीसी थ्रू फिलअप केल्या जातात. आता याची एलिजिबिलिटी किंवा बाकी म्हणाला तर याचं मॅक्सिमम एज जे आहे ते तुमचं 19 कम्प्लीट पाहिजे स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस साठी, आणि मॅक्सिमम एज आहे 32 to 35 इयर्स. तुम्ही लेटेस्ट चेक करून घेऊ शकता. एमपीएससीची जी साईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे mpsc.gov.in याच्यावर. आता यात तुमच्या ग्रेड ए, ग्रेड बी, फॉरेस्ट सर्व्हिसची पण एक्झाम असते, एग्रीकल्चरची पण एक्झाम असते, इंजिनिअरिंगची एक्झाम असते, स्टेट सर्व्हिसची एक्झाम्स असतात, त्यानंतर मोटर व्हेकल इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स असतात, पोलीस सब इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स असतात, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स असतात, टॅक्स असिस्टंट एक्झामिनेशन, क्लर्क टायपिस्ट पासून अशा मोठ्या पोझिशन पर्यंतच्या बाकीच्या सगळ्या एक्झाम्स असतात. याचं हेड ऑफिस हे मुंबईमध्येच आहे. तो बेसिकली महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे जी ही एक्झाम कंडक्ट करते. ठीक आहे. आणि या एक्झामचा पॅटर्न ही मोस्ट लाईकली सारखंच आहे, पण याच्यात तुम्ही 5वी पासून 12वी पर्यंत जेवढा अभ्यास केलेला आहे, म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये. आता याच्यात पेपर 1 पेपर 2 दोन्ही आहे. याच्यात ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात. इंग्लिश आणि मराठी हे 2 मीडियम मध्ये तो एक्झाम कंडक्ट केली जाते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही बाकी पेपर देता, याचे 6 पेपर असतात, त्यात मराठी, इंग्लिश, त्याचे ट्रान्सलेशन जसं तुम्ही 12वीच्या एक्झाम मध्ये करता ना, ग्रामर कॉम्प्रिहेन्शन आणि ट्रान्सलेशन आणि पॅरेग्राफ मधून वाचून करता, त्याचं लेवल 12th स्टँडर्ड पर्यंतचं असतं. 2 पेपर, मराठी इंग्लिश, आणि एक डिस्क्रिप्टिव्ह असतो, एक एमसीक्यू टाईप असतो. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही तुम्ही 2 पैकी एक कुठला सिलेक्ट करून त्यानुसार तुम्ही करू शकता. आता जेव्हा आपण पेपर 1 मध्ये म्हणतो की काय काय असू शकतो प्रिलिम्स मध्ये, तुमचे करंट इव्हेंट स्टेटचे, नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया, स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचा जो स्पेशल इतिहास आहे आपला, आणि नॅशनल मुवमेंटच्या संदर्भात त्यात प्रश्न असतात. इंडिया, वर्ल्ड जिओलॉजी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जिओलॉजी, जिओग्राफी, महाराष्ट्राची, भारताची आणि जगाची. जनरली मॅक्सिमम महाराष्ट्र आणि इंडिया म्हणजे भारत, आपल्या देशाबद्दलच त्यात प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, जो आपण नागरिक शास्त्राचा भाग शिकलोय, म्हणजे सिव्हिक्स, हिस्ट्री आणि सिव्हिक्स, त्यातमध्ये क्वेश्चन असतात. अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यूज, या गोष्टी. इकॉनॉमिक आणि सोशल प्रश्न असतात. जनरल इश्यूज असतात, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज. हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, मेडिव्हल हिस्ट्री, याबद्दल थोडंसं तुम्ही वाचून घ्यायला हरकत नसते. पेपर 2 मध्ये बेसिकली तुमचे इंटरपर्सनल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स त्यात बघतात. लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी तुमची बघितली जाते. त्यानंतर बेसिक जे 10वी पर्यंत तुम्ही गणित शिकलेला आहात, मॅथमॅटिक्स, त्याचा अभ्यास तुम्ही करून ठेवणे गरजेचं आहे. मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचे पण 12वी पर्यंत जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे ते लक्षात ठेवणे महत्वाचं आहे. आता मराठी 50 मार्काचा असतो आणि इंग्रजी 50 मार्काचा पेपर असतो, डिस्क्रिप्टिव्ह पेपर 1 जो मेन्स मध्ये येतो. त्यात दोन्ही मध्ये एसे रायटिंग, ट्रान्सलेशन आणि प्रिसाइज रायटिंग, ह्या 3 गोष्टींवरती तुम्हाला जास्त फोकस करण्याची गरज असते. म्हणजे मोस्टली पेपर हा 3 गोष्टींवरतीच येतो. त्यानंतर आता याचा अभ्यास करताना तुम्हाला करंट अफेअर्स जे आहेत, म्हणजे जे डेली न्यूज पेपर वाचणे, त्याबद्दल अपडेट राहणे, हे फार गरजेचं आहे. सेम पॅटर्न आयबीपीएसचा पण असतो. आयबीपीएस मध्ये बेसिकली ज्या लोकांना बँकिंग मध्ये करिअर करायचं आहे त्या लोकांनी आयबीपीएस ची प्रिपरेशन करायला हरकत नाही. यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी हे 3 सब्जेक्ट्स वरती 30-35 मार्क, टोटल 100 मार्काचा पेपर असतो. तो 60 मिनिटाचा 1 तासाचा पेपर असतो. हा झाला प्रिलिम्स. आणि मेन जो असतो
याचा. मेन मध्ये रिझनिंग, कम्प्युटर ऍप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, डेटा अनालिसिस इंटरप्रिटेशन, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस. टोटल 200 मार्काचा पेपर आणि 25 मार्काचा इंग्लिश. म्हणजे 3 तासाचा एक पेपर असतो तो वरच्यासाठी आणि 30 मिनिटं तुम्हाला इंग्लिश साठी म्हणून असतात. त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होते. आणि ह्यात निगेटिव्ह मार्किंग तिन्ही मध्ये आहे. तिन्ही मधलं पॅटर्न थोडं वेगळं आहे निगेटिव्ह मार्किंगचं. कुठे 1/3 किंवा 1/4 कट होतात. इथे 4 क्वेश्चन नंतर तुमच्या एका क्वेश्चनचे मार्क्स डिडक्ट होतात. म्हणजे 4 जर तुमचे चुकीचे झाले तर तुमच्या एका राईट क्वेश्चनचे मार्क्स डिडक्ट होतात. जे प्रॉफिट लॉस, नंबर सिरीज, स्पीड डिस्टन्स टाइम वाले जे तुम्ही कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील, टाइम अँड वर्क, नंबर सिस्टीम वाले, लिनियर इक्वेशन, प्रोबॅबिलिटी, मिक्सचर नॅव्हिगेशन, ह्याबद्दल जास्त करून प्रश्न तुम्हाला आयबीपीएस मध्ये विचारले जातात. आयबीपीएस मध्ये ज्या पीओच्या पोस्ट असतात, प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि बँक मधल्या ज्या असिस्टंट मॅनेजरच्या वगैरे पोझिशन असतात, त्या बऱ्याचशा पोझिशन आयबीपीएस थ्रू फिलअप केल्या जातात. आता हे फॉर्म्स जनरली येतात तेव्हा, हे फॉर्म्स येतात जून मध्ये ती डिक्लेअर केली जाते. त्याची प्रिलिम जुलै ऑगस्ट मध्ये होते, नंतर ऑक्टोबर मध्ये होते आणि इंटरव्ह्यू होतात ते मार्चच्या दरम्यान होतात आणि मे पर्यंत तुमचा रिझल्ट आउट असतो. सो थ्रू आउट इयर ही एक्झाम अशी चालते. तर ह्याच्या प्रिपरेशनच्या संदर्भात किंवा माहितीच्या संदर्भात जर तुम्हाला मदत लागली तर मुंबई विद्यापीठामध्ये कलिना कॅम्पसला युपीएससी सेल जो असतो प्रत्येक विद्यापीठामध्ये असतो, आपल्या युपीएससी सेल मध्ये तुम्ही येऊन रजिस्टर करून तिथून तुम्ही गायडन्स घेऊ शकता. जे फार कमी खर्चात तुम्हाला अवेलेबल असतो. ज्याला नॉमिनी फीस असते, तुम्ही विद्यापीठाचे विद्यार्थी असतात, तो सेल तुमच्यासाठीच असतो. तर त्याच्यातूनही तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. एनी अदर क्वेरीज? एनी क्वेरीज? Any queries? No, sir. No? Sure? You all well? हॅलो सर. Hello. IBPS ही एक्झाम कोण कोण देऊ शकतो? Graduate, any graduate. हा सर, पण कॉमर्स, सायन्स, कॉमर्स मधले स्टुडंट असतात ना? तिन्ही कॉमर्स वाले पण देऊ शकतात, सायन्स वाले पण देऊ शकतात, आर्ट्स वाले पण देऊ शकतात. बेसिकली थँक्यू सर. आयबीपीएस, एमपीएससी आणि युपीएससी यासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया तुमचा ग्रॅज्युएट आहे. प्लस तुमचं एज लिमिट तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओपन साठी त्याचं एज लिमिट आय गेस मॅक्स टू मॅक्स 32 इयर्स आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी जे एज लिमिट आहे ते थोडंसं 38 पर्यंत वगैरे जातं, 38 ते 43 याच्यामध्ये जातं. एनी अदर क्वेरीज? सर एमपीएससी आणि युपीएससी मध्ये किती अटेम्प्ट असतात? अटेम्प्ट त्याचे ओपन साठी माझ्यामध्ये 6 अटेम्प्ट आहेत. रिझर्व कॅटेगरीसाठी वेगळे अटेम्प्ट आहेत आणि बाकीच्यासाठी पण वेगवेगळे आहेत. तर दोन्ही युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीसाठी ना? दोन्हीसाठी ओके. 2 अटेम्प्ट मी वर खाली होत असेल, मॅक्सिमम जास्त डिफरन्स नाही. ओके. मी upsc.gov.in आणि mpsc.gov.in याला जर क्लिक केलं मी तुम्हाला टाईप करून देऊ का इथे? साइट्सला व्हिजिट करायचं. तुम्हाला टाईप करून देतो. त्याच्यावर जर तुम्ही व्हिजिट केलं तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. युपीएससी साठी पण साईट आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला पूर्ण माहिती अवेलेबल असते. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यानंतर फॉर्म्स कधी भरायचे, त्याच्या नोटिफिकेशन वरती तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजे जेणेकरून एक योग्य वेळेत जर तुम्ही फॉर्म फिलअप केला. आता प्रिपरेशन सुरू करण्याच्या आधी मी म्हणेन असे बरेचसे आमचे क्लासमेट्स आहेत, आमचे बॅचमेट्स आहेत ज्यांनी एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट. तुमचा नंबर भेटेल? बिलकुल मिळणार. मी बॉक्स मध्ये टाईप करून देऊ. मी चॅट बॉक्स मध्ये माझा नंबर तुमच्याशी शेअर केलेला आहे. ठीक आहे. तर तुमची कुठलीही क्वेरी असली. हॅलो सर. थँक्यू सर.
MPSC आणि IBPS सिलेबस फेवरेबल असतो. MPSC आणि IBPS हम्म, सिलेबस फेवरेबल असतो का? म्हणजे म्हणजे सारखा असतो का? दोन्ही पॅरलली करू फार सारखा नसतो, बराचसा फरक असतो. लॉजिकल रिझनिंग आणि अकाउंटन्सी आणि न्यूमेरिकलच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते थोडेसे IBPS मध्ये थोडी जास्त असतात. आणि IBPS मध्ये कसं आहे, तुम्हाला बँकिंग आणि अकाउंट सेक्शन थोडस त्याच्यावरती जास्त फोकस होतो तुमचं रिझनिंग ॲबिलिटीवरती. MPSC मध्ये कसं आहे, राईट फ्रॉम युअर हिस्ट्री. आता IBPS मध्ये हिस्ट्रीवरती तेवढा फोकस केला जातो. MPSC मध्ये तुम्ही हिस्ट्री म्हणाला, तुमचं सिविक्स जे आहे त्याच्यावरती पण फार फोकस केलं जातं. त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात, पोलायटी बद्दल प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुमचा करंट अफेअर्स आणि पॉलिटिकल इन्फॉर्मेशन जरा व्यवस्थित आणि अपडेटेड पाहिजे. प्लस तुमचं 10th पर्यंतचे बेसिक न्यूमेरिकल्स आहेत, म्हणजे बेसिक प्रश्न असतात तुमच्या मॅथमॅटिक्स मधले, त्याच्यावरची रिलेटेड MPSC मध्ये थोडासा जास्त फोकस केला जातो. तर बरेच जण असतात की जे फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतात. काही जण असे असतात की फर्स्ट अटेम्प्ट याचं विचार की त्यांना अंदाजा यावा की कशा प्रकारचा सिलेबस आहे, आणि सेकंड अटेम्प्ट पर्यंत मोस्टली प्रिपेअर करून ते करतात. पण त्यासाठी मी म्हणेल की तुम्हाला अपडेट राहणं फार गरजेचं आहे. नॉट जस्ट फॉर दिस एक्झामिनेशन, तुम्ही या परीक्षेसाठीच म्हणून नाही, तर तुम्ही जर अपडेट असला तर तुमची एक पर्सनॅलिटी बनते. पर्सनॅलिटी इन द सेन्स तुमची पर्सनॅलिटी कशी, म्हणजे व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो, तुम्ही अपडेटेड असला तर कुठल्याही चर्चेत तुम्ही आपलं मत मांडू शकता, लोकांबरोबर डिस्कस करू शकता. डिस्कशन मधनं बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतात. आता तुमच्यात जर काही जण असतील ज्यांना प्रिपेअर करायची इच्छा असेल तर तुम्ही एक ग्रुप बनवायचा आणि एक करंट टॉपिक घेऊन त्याच्यावरती प्रत्येकाने डिस्कशन करायचं. प्रॉपर ग्रुप डिस्कशन. परत कम्युनिकेशन वरती तुम्ही थोडस फोकस करायला पाहिजे. एनिथिंग एल्स? सर RRBच्या एक्झामचं काही पॅटर्न सांगताल का तुम्ही? हो, रेल्वेच्या एक्झामचं काही पॅटर्न वगैरे? सांगितलं ना, युपीएससी थ्रू येणाऱ्या ज्या रेल्वेच्या सर्व्हिसेस आहेत, त्या रेल्वेच्या एक्झाम सुद्धा असतात ना, मी तेच सांगितलं की या वेगवेगळ्या ग्रेडच्या एक्झाम आहेत, बरोबर. आता ज्या रेल्वेच्या सेंट्रली घेतल्या जातं UPSCच्या थ्रूच घेतलं, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ते ऑर्गनाईज करतं, प्लीज ते मॉनिटर करतं. त्याची एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगितली, सेम एक्झाम पॅटर्न है ना. इवन फॉर द लोअर ग्रेड सेम एक्झाम पॅटर्न आहे, फक्त जी लेवल असते ना, म्हणजे थोडी लेवल ऑफ द क्वेश्चन असतात ते थोडेसे कमी टफ. क्वेरीज? तुम्हाला माझा नंबर मिळाला, जर तुम्हाला असं वाटलं पर्टिक्युलर एक्झामचं सॅम्पल पेपर किंवा असं काही बघायचं असतं तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता, आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड करू. Any other queries or should I leave? Thank you very much. I'll hand over this mic to Shubhra Maharaj. Okay? Thank you. Thank you so much, Mr. Gaurav Ghavande. Sir, it's been a pleasure to have you here and speak to our students regarding all the various job opportunities and career that they can have in government segment. It's my pleasure to invite our next speaker. We have amongst us Dr. Atul Rawal. He has many years of experience in finance and allied services, and he is here with us today. It would be my pleasure to invite Dr. Atul Rawal and ask him to take the conversation forward. Atul sir, are you here? Thank you, Shubhra ma'am. I If everybody could mute their mics, I think there's still people having their mics on. Shubhra ma'am, I think they all are on the verge of clearing their graduations, right? Correct. Okay. So, dear students,
once you clear with your graduations, there are n number of courses available in the markets, so that you can uh, do your professional career in the best manner. So when you choose to study a professional course, you are presented not only with the latest and the good ideas, but it also keeps you the modernized with the all of that is going in your field of interest. You will be continuously met with the challenges happening in the business market, so that the answer for vary and can be created. So it helps you to be in the form through the continuous education. So nowadays, in the dynamic business world, business looks for the candidate who have the distinct quality to contribute to their companies. So you get to instill current and advanced notions that gives you the capacity to endure the hurdles with a more tactical way. You can take a more productive and innovative outlook towards the resolutions that may establish you take out from others. So as you instill awareness through continuous learning, you will have much more to offer to your company when it is compared to your competitor who have not been a part of this professional growth. Furthermore, you are exhibited to the fresh ideas, insights, experience, which will give you a continuous edge above the others. Creativity is something that may never cease to evolve, but it requires a regular feeding, discovering various ways to do the task, and being familiar with the continuous trends uh, highlights your creativity. You cannot get attached to your traditional procedures for completing the task. By attempting various strategies regularly, you can enhance your creativity and further intensify it. The professional courses guides you with the most reliable way to interest and retain your clients. By this, you can satisfy your customers' requirement more efficiently and in much more professional way. It will build a trust between you and your customers, and this way they will stay loyal towards you and your company. Professional courses satisfy the constant need to improve our abilities. It allows students to recognize their strength along with their weaknesses. These professional programs are more often customized according to demand of the business, which profits both the current students and working professionals. So once you done with the graduations, there are courses like you have the first course, or you can do a PGDM. So after completing the graduation, the several students are slanted in the direction of the PGDM, the postgraduate diploma in management. The curriculum in postgraduate diploma in management is well versed regularly when compared to the MBAs, like Masters in Business Administration, and the autonomous institutes are not associated with the any university, and they usually offer the PGDM. So they have the complete access to having their curriculum modernized for the university affiliated institutes or universities, or the outline and the modifications will be made if the university changes it. Many of the presumed colleges record their direct placements around 7% or 10% of the PGDM candidates every year. So I think the PGDM is best course after doing your graduations in any stream, like you did it BA, BCom, BSc, or any BMS, BBA, anything. After that, you can do your MBA and MBA from one of the best universities has got an immense value today. So it resides among the world-class career choices of more than 40% of the graduates, 40-50%. So you can select any of the MBA specialization courses, and some of the best universities offer courses such as HR, human resource, finance, marketing, and many more, like operations, IT, logistic and supply chain management, MBA in agribusiness management, MBA in pharma, MBA in health sectors. So furthermore, their partnership with some of the best foreign management universities also provides the most trustworthy global exposures for the highest management positions. Um,
like, and as I said, as an MBA program offers a more distinct and broader scope for graduates to grow in. There are various core sectors covered in an MBA program, comprising of HR, that is human resource, statistics, technology, information system, economics, and finance. I said I already covered the marketing also. So you can do the MBA after your graduation. And for MBA, just a graduation with the minimum percentage is required. Like I said, 60% for the open category, and I think 55% for the reserve category students. You have to check each and every institute websites for the eligibility criteria. After that, those are from those are from science background, or they are from engineering background, they can do the MTech. So the candidates who are finishing their education in BTech or Bachelor of Engineering can opt for this 2-year program. On contrary to the course specified like MTech, which are both management programs, but this is a technical program. It is a primarily candidates who aspire to specialize in their discipline. Like you take, अगर आपने कुछ लिया होगा MTech in with special BTech in B or BTech with some specialization, तो आपको उसमें you will get a chance to work on specialize in that part. Right now, we have a new approach in the market called postgraduate diploma in event management. As of now, event management. Okay. As of now, तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केल्यावरती ना, तुम्ही म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं होतं, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट करू शकता, त्याच्यानंतर MBA करू शकता, त्याच्यानंतर MTech करू शकता. आता एक नवीन स्ट्रीम चालू झाली आहे मार्केटमध्ये, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून. म्हणजे जे मोठमोठे फंक्शन्स होतात किंवा लग्न होतात किंवा कोणतेही ग्लोबल कॉर्पोरेट प्रोग्राम, म्हणजे जे बिझनेसचे मोठमोठे इव्हेंट्स होतात, ते इव्हेंट सांभाळायचे कसे, मग त्याच्यासाठी कॅन्डिडेटची गरज लागते. मग अशा कॅन्डिडेटसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा एक चांगला 1 इयरचा प्रोग्राम तुम्ही करू शकता फ्रॉम दी युनिव्हर्सिटीज और फ्रॉम दी कॉलेजेस. आणि तुमच्या स्किल्स वरती किंवा तुमच्या जी तुमची क्रिएटिव्हिटी आहे त्यावरती तुम्हाला चांगले, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला चांगला पगार पण मिळू शकेल त्या गोष्टीतून. त्याच्यानंतर अजून एक प्रोग्राम आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, ज्या मुलांना हॉटेल इंडस्ट्रीज किंवा क्रूज शिप्स किंवा बाहेर फिरायला ज्यांना जास्त आवडतं, अशा लोकांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटीज आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेस्क असतात, फ्रंट डेस्क, बॅक डेस्क, देन यू हॅव कुकिंग वगैरे, किंवा दुसरं जे काही जे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्या ॲबिलिटीनुसार तुम्हाला ते स्पेशलायझेशन करायला चान्स मिळतो. सो यू कॅन डू युअर PG डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, विच इज अगेन अ व्हेरी गुड एरिया फॉर द करिअर. आणि आय थिंक म्हणजे हा कोर्स करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी सफिशियंट आहे. ऍक्च्युली 12वी नंतर काही कॉलेजेस आहेत किंवा काही युनिव्हर्सिटीज आहेत जे 3 वर्षाचा BSc इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हा कोर्स ऑफर करतात, ज्याच्यात हॉटेल मॅनेजमेंट इन्क्लूड होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही MBA इन हॉटेल मॅनेजमेंट करू शकता फ्रॉम इंडिया और फ्रॉम अब्रॉड. देर आर, म्हणजे तिकडे वेगवेगळे कॉलेजेस अवेलेबल आहेत त्याच्यासाठी. जे ज्यांचं BA इकॉनॉमिक्स झालेलं आहे किंवा BCom झालेलं आहे, त्यांच्यासाठी एक सर्टिफिकेशन इन फायनान्स अँड अकाउंट्स पण अवेलेबल आहे. म्हणजे हा कोर्स, आय थिंक हा काही कोर्सेस हे 4 आठवड्याचे किंवा 8 आठवड्याचे किंवा 12 आठवड्याचे असतात. म्हणजे 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ्स, 4 मंथ्स किंवा 6 मंथ्स पण असतात. हा कोर्स केल्यावरती यू विल गेट अ चान्स टू वर्क इन अ व्हेरियस कंपनीज इन द फायनान्स डिपार्टमेंट. सो इट्स अ व्हेरी गुड सर्टिफिकेशन फायनान्स अँड अकाउंट्स. हा एक कोर्स चांगला तुमच्यासाठी. त्याच्यानंतर जे स्पेशली कॉमर्समध्ये आहेत त्यांच्यासाठी एक बिझनेस अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हा कोर्स आहे. अराउंड हा कोर्स काहीतरी एक 3-4 महिन्याचा असतो. आणि हा कोर्स केल्यानंतर जसं आपण SAP मॉड्यूल किंवा अकाउंटिंग मॉड्यूल
किंवा फायनान्शियल स्टेटमेंट, वर्कफोर्स पॉलिसीज, ह्या वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलाइज होऊन तुम्ही ते काम करू शकता. आणि प्रत्येक बिझनेस म्हटलं तर प्रत्येक बिझनेसमध्ये फायनान्स हा येतोच. आणि फायनान्स म्हटलं की तिथे अकाउंट्स आणि टॅक्सेशन ह्या 2 गोष्टी येतातच. तर ह्या 2 गोष्टी सांभाळण्यासाठी त्यांना जी मॅनपॉवर लागते, ती मॅनपॉवर हा कोर्स कम्प्लीट झाल्यावरती तुम्ही ती म्हणजे ती जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही फुलफिल करू शकता. त्याच्यानंतर टॅली हे एक चांगलं ऑप्शन आहे. सध्या मार्केटमध्ये बीकॉम झालेली मुलं जास्त आहेत, पण बीकॉम करून सुद्धा काही मुलांना जॉब मिळत नाही, कारण की त्यांच्या टॅलीचं हे नॉलेज नसतं. कारण की आता मोस्टली ज्या कंपनीज आहेत ते टॅली किंवा SAP सॅप मॉड्यूलमध्ये फायनान्स अँड अकाउंटचे जे मॉड्यूल आहे ते वापरलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही जर टॅली हा प्रोग्राम केला तर यू विल गेट अ चान्स टू वर्क इन अकाउंटिंग सेक्शन्स, लाईक बिलिंग कसं करायचं, अकाउंटिंग, बँकिंग, टॅक्सेशन, पे रोल्स कसे करायचे, हे तुम्हाला ज्या शिकवलं जाईल. आणि ह्याच गोष्टींना जास्त मागणी आहे मार्केटमध्ये. M.Com एक आहे चांगलं ऑप्शन आफ्टर कम्प्लिटिंग युअर ग्रॅज्युएशन इन कॉमर्स. म्हणजे त्याच्यामध्ये पण अकाउंटन्सी आणि बिझनेस मॅनेजमेंट असे 2 वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत, ते तुम्ही करू शकता. After that, you can do, there is another new trend is coming in the market, is a management in digital marketing. It's very interesting course, like जे आत्ताचं जे युग आहे त्याला आपण 21st सेंचुरी म्हणतो आणि ते एक IT युग असं म्हटलं जातं. तर ह्या IT युगामध्ये सर्व काही डिजिटल होऊन जातं. म्हणजे तुमचे पेमेंट्स, बँकेचे पेमेंट्स म्हणा किंवा तुमचं फेसबुक अकाउंट म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, तुमचं जे काही वेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, ह्या सोशल मीडिया ऍप्समधून तुम्ही स्वतःचा बिझनेस कसा करू शकता, त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा एक नवीन कोर्स मार्केटमध्ये सुरू झालेला आहे. तो जर कोर्स तुम्ही केला तर ह्या ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये तुम्ही आरामात तुम्हाला प्लेसमेंट मिळू शकते. सो मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हा एक नवीन कोर्स आहे. त्याच्यानंतर दोज आर फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड किंवा IT बॅकग्राऊंड म्हणून जे आहेत त्यांच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. Now everyone has a smartphone, either you use Android or iOS, that is Apple, and this pretend to both the young and old. Having such mobiles also implies that we are using multiple applications on our mobile phones for the several purposes like food, music, fitness, work, traveling. So there are hundreds or thousands of applications that you can attend on your mobile devices. So by pursuing this program like mobile app development, you will gain a knowledge to build a top-notch and the most reliable mobile applications. And हा कोर्स केल्यानंतर ज्या मोबाईल ॲप डेव्हलपमेंट कंपनीज आहेत मार्केटमध्ये तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. एक नवीन असं म्हटलं जातं की येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे आपण गेल्या 10 वर्षापासून ऐकतोय की मशीन इज एव्हरीथिंग. मशीन हळूहळू तुमची सर्व कामं करते. अगोदर गोष्टी प्रिझर्व करायला आपण रेफ्रिजरेटर वापरायचो, नंतर घरातलं रूम थंड करण्यासाठी आपण AC वापरायला लागलो, नंतर ॲडव्हान्स TV आल्या, त्याच्यानंतर हळूहळू मोबाईल्समध्ये अपग्रेडेशन होत राहिले. तर ह्या गोष्टींमध्ये एक नवीन कन्सेप्ट जो नवीन आलाय तो आहे मशीन लर्निंग. So there are many professionals who forecast AI, like artificial intelligence, by the coming future, and data is the new oil असं म्हटलं जातं. तर ह्या मशीन लर्निंगचा कोर्स करून मशीन लर्निंगचा ऍक्च्युली यूज होतो हा इन्शुरन्स आणि बँकिंग इंडस्ट्रीजमध्ये, जिथे तुम्हाला ऑटोमेटेड आन्सर्स मिळतात. जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाता तिथे तुम्हाला ते एक बॉट असतो किंवा एखादा एक ऑटोमेटेड चॅट सेक्शन असतं, जे तुम्ही एखादी गोष्ट टाकला की तुम्हाला ऑटोमेटेड आन्सर मिळतं. ऍक्च्युली त्या पाठीमागे कोणी माणूस बसला नसतो किंवा कुठली व्यक्ती बसली नसते जी तुम्हाला रिप्लाय करते. तिथे एक मशीन असते, त्या मशीनमध्ये प्री लोडेड हे क्वेश्चन्स टाकलेले असतात. म्हणजे तुम्ही एखादा क्वेश्चन्स विचारलात की मला आय वॉन्ट टू नो की हाऊ टू ओपन अ सेव्हिंग अकाउंट, तर तिथे सेव्हिंग अकाउंट हा वर्ड त्यांना त्या चॅट बॉटला दिसला की ऑटोमॅटिक तुमच्या ज्या सेव्हिंग अकाउंटच्या ज्या काही इन्फॉर्मेशन येतात तिथे तुम्हाला डिस्प्ले होतात. सो मशीन लर्निंग इज अ न्यू थिंग which you can learn and grab the market. So I think I have covered most of the things.
त्याच्यानंतर म्हणजे एक मिनिट. काही कोर्सेसची नावं मी तुम्हाला सांगेल, ती जर तुम्ही लिहून घेतलं तर खूप बरं होईल असं वाटतंय मला. म्हणजे डिप्लोमा कोर्सेसची लिस्ट जर सांगायला गेली तर माझ्याकडे खूप वेगवेगळ्या लिस्ट आहेत. तर तुम्ही नंतर त्या लिस्टवरती म्हणजे तो वर्ड गुगल मध्ये सर्च करून सर तुमचा नंबर शेअर करा ना. तुम्ही शुभ्रा मॅडमला तुम्ही हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके मॅम. शुभ्रा म्हणजे तुमच्या काही क्वेरीज असतील तर शुभ्रा मॅडम मला कन्वे करतील आणि मग त्या प्रकारे आम्ही तुम्हाला गाईड करू. लिस्ट ऑफ द कोर्सेस म्हणजे जे काही कोर्सेस म्हणजे डिप्लोमा कोर्सेस आहेत जे ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये पहिला कोर्स आहे पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. नंतर डिप्लोमा इन फॉरेन लँग्वेजेस. नंतर आहे डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी. नंतर आहे डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज सर्व्हिस मॅनेजमेंट. नंतर आहे डिप्लोमा इन इन्स्ट्रक्शनल डिझाईन्स. नंतर आहे डिप्लोमा इन HR मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ग्राफिक डिझायनिंग, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन गेम डिझायनिंग, देन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल स्टडीज, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. नंतर ॲडव्हान्स सर्टिफिकेट इन पॉवर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट. नंतर रेडिओ जॉकी किंवा TV न्यूज रीडिंग, डिप्लोमा इन टीचिंग इंग्लिश वगैरे हे काही वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत जे तुम्ही करू शकता. आय थिंक दीज आर दी सम डिप्लोमा कोर्सेस. 1 year कोर्सेस पण आहेत आफ्टर ग्रॅज्युएशन, ज्याच्यामध्ये अकाउंटिंग आहे, बिझनेस अनालिटिक्स आहे, डेटा व्हिज्युअलायझेशन आहे, डिप्लोमा इन फूड अँड बेवरेजेस सर्व्हिस मॅनेजमेंट आहे. नंतर त्याच्यानंतर आर्ट्समध्ये जी मुलं आहेत ते काय म्हणजे त्यांच्यासाठी कुठले कुठले ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आफ्टर ग्रॅज्युएशन. सो दी आर्ट्सची मुलं जे आहेत दे कॅन डू MA इन ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस, MA इन लँग्वेजेस, MA इन फाईन आर्ट्स और व्हिज्युअल आर्ट्स और परफॉर्मिंग आर्ट्स हे स्पेशलायझेशन आहे. नंतर मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स, नंतर लॉ डिझाईन्समध्ये करू शकतात, MA इन इकॉनॉमिक्स करू शकतात, MBA इन पॉलिटिकल सायन्स करू शकतात, MA इन पॉलिटिकल सायन्स, MBA करू शकतात. नंतर मास्टर्स इन हॉस्पिटॅलिटी इन ट्रॅव्हल करू शकतात. नंतर मास्टर्स ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन आहे. नंतर ॲनिमेशन आहे, मास्टर्स इन ॲनिमेशन आहे, मास्टर्स इन इंटेरियर डिझायनिंग आहे, मास्टर्स इन डिजिटल मार्केटिंग आहे. नंतर डिप्लोमा इन एज्युकेशन आहे किंवा MCA पण करू शकतात, मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विथ IT अँड सॉफ्टवेअर, ज्याला आपण असं स्पेशलायझेशन म्हणतो. हे काही कोर्सेस अवेलेबल आहेत आफ्टर 1 year. त्याच्यानंतर जर तुम्हाला अब्रॉडला जायचं असेल समजा एखाद्या गोष्टीसाठी, तर अब्रॉडसाठी काही कोर्सेस अवेलेबल आहेत, जसं MA मास्टर्स इन आर्ट्स, लाईक तुमचं जे प्रिव्हियस क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही MA करू शकता. MSc एक प्रोग्राम अवेलेबल आहे. नंतर MBA प्रोग्राम्स आहेत, मास्टर्स इन मॅनेजमेंट प्रोग्राम्स अवेलेबल आहेत, मास्टर्स ऑफ रिसर्च एक नवीन स्ट्रीम चालू झालेली आहे, मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग चालू आहे. जर एखादा स्टुडंट जर कॅनडासाठी जर म्हणजे त्याला जर कॅनडामध्ये जर एज्युकेशन घ्यायचं असेल तर कॉम्प्युटर सायन्स, देन फार्मसी, MBA, लँग्वेजेस, बायोटेक्नॉलॉजी, फायनान्स, कोर इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, अर्थ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स, देन मास्टर ऑफ आर्ट्स, IT, वायरलेस नेटवर्किंग, नंतर डिजिटल मार्केटिंग, इन्फॉर्मेशन सिस्टीम, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, इंटिरियर डिझायनिंग, नर्सरिंग अँड हे असे काही कोर्सेस अवेलेबल आहेत. काही प्रोफेशनल कोर्सेस पण म्हणजे जे मी तुम्हाला सांगितले मग त्याच्यामध्ये काही एक नवीन काही कोर्सेस अवेलेबल आहेत, जसं ॲक्च्युअल सायन्स आपण म्हणतो. हा एक नवीन स्ट्रीम आहे.
सायन्स जी मुलं सायन्स ग्रॅज्युएशन आहेत त्यांच्यासाठी हा खूप चांगला कोर्स आहे. ज्यांचं मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्स चांगला आहे किंवा स्टॅटिस्टिक्स चांगलं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप चांगला आहे. ॲक्च्युअल सायन्स नंतर तुम्ही CFA पण करू शकता, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट. हा जे मुलं कॉमर्स ग्रॅज्युएटेड आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप चांगला आहे. नंतर कंपनी सेक्रेटरी हा कोर्स चांगला आहे. CA तुम्ही करू शकता. सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट जो एक नवीन स्ट्रीम जी मार्केटमध्ये आली है, CMA सर्टिफाइड मैनेजमेंट अकाउंटेंट, वो आप कर सकते हो. देन मास्टर ऑफ साइंस अवेलेबल है मार्केट में, वो आप कर सकते हो. वेब डिजाइनिंग एक है जो बहुत बहुत अच्छा चल रहा है बिकॉज एवरीवन वांट्स टू बी और डिजिटलाइज देयर प्रोडक्ट्स. तो ये कुछ कोर्सेस आहेत जे तुम्ही करू शकता. आय थिंक मी जे मोस्ट ऑफ द कोर्सेस आहेत ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज ते तुम्ही विचारू शकता मला. शोभरा मॅम, मी मोस्ट ऑफ द कोर्सेस त्यांना कन्वे केलेले आहेत. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. सर कोर्सचे नाव गुगलवर भेटतील ना? सॉरी? कोर्सचे नाव जे तुम्ही बोलले ते गुगलवर भेटतील ना? हो हो हो, तुम्ही सर्च केलं की तुम्हाला मिळणार सर्व. चालेल सर. मुलांना काही क्वेरीज असतील तर ते विचारू शकतात. काय माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. जर त्यांना जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी शोभरा मॅडमला ती पाठवून देतो. म्हणजे आर्ट्स नंतर काय करू शकतात, कॉमर्स नंतर काय करू शकतात किंवा सायन्स नंतर काय करू शकतात किंवा या म्हणजे या तिन्ही स्ट्रीमची मुलं पण एकत्र येऊन कुठले कुठले कोर्सेस करू शकतात ती पण लिस्ट मी शोभरा मॅडमला नंतर शेअर करेल. तुम्ही त्याच्याकडून घ्या. तुमच्या काही क्वेरीज असतील तर प्लीज विचारा. मी आहे तुमच्या ऑनलाईन तुमच्यासाठी.
हॅलो, शुभ्रा मॅम. हा बोला, काही डाऊट आहे का? हॅलो सर, मी डॉक्टर अनिल पालवे बोलतोय. नमस्कार सर, बोला. हा, आता पुढे कसं प्लॅनिंग आहे? आय थिंक ते शुभ्रा मॅडम तुम्हाला सांगतील म्हणजे पुढचं प्लॅनिंग कसं आहे. 1 मिनिट. ओके ओके. शुभ्रा मॅडम जॉईन होतात 1-2 मिनिटांमध्ये. Hello, sir. हा, हॅलो मॅम. Sorry, I just went off. So, shall we have any more questions, or Atul sir, do we have any more questions for you? Not right now, because I think I covered all the courses after the arts, commerce, science, and combined. If I could ask everybody to switch on their camera for a minute, आपण एक ग्रुप सेल्फी जसं काढतो तसा एक मिनिटासाठी अगर आपण ऑन केला सगळ्यांनी कॅमेरा, we could take a picture. Please. ओके मॅम. Yes. So Maya, are you doing the needful? Yes. Thank you so much. I would now take this privilege of thanking Dr. Atul Rawal, the speaker for today, Mr. Gaurav Gawande, who has guided us through the entire session. A special thanks to Dr. Anil Palve sir and Dr. Ganesh Thakur sir from Mahatma Phule Arts, Science and Commerce College. Very, very special thanks to all the lovely audience today who took time out and have come today. I would request you to register. In case you have not, we will be sharing your e-certificates on your registered email ID. A psychometric test link also will be shared to you. Along with that, an NSDC coupon तुम्हाला दिला जाईल. त्याच्याने तुम्ही NSDC e-skill portal वरती जाऊन तो e-skill चा certificate घेऊ शकाल. And a very special thanks to all the participants to be so interested in listening to us. And thanks to Dr. Shivram Garje, the director of the institute, University of Mumbai Garware Institute of Career Education and Development, Srimati Shilpa Borkar, the assistant director, the entire team of AIF and Dell Technologies for sponsoring this program. I take your leave now. Thank you so much, sir. Thank you, everyone. अनिल सर, सगळ्यांचे ईमेल आयडी वरती त्यांचे ई सर्टिफिकेट्स पाठवून देऊ आम्ही. हो, चालेल. ओके ओके, थँक्यू सो मच. स्टुडंटला आपण सांगा. हा सर, स्टुडंटला सांगूया. नाउ दे कॅन लीव द मीटिंग, राईट? येस, दे कॅन लीव द मीटिंग. येस. थँक्यू वन अँड ऑल. नाउ यू कॅन लीव द मीटिंग. थँक्यू.